हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्येच असतात. सायली आरसा स्वच्छ करत असते तेव्हा ती मनातल्या मनात स्वतःच विषयी बोलत असते. ती म्हणते, मला हे काय झालंय? मी स्वतःचा पेहराव चक्क बदलण्याचा प्रयत्न केला. मी कोणासाठीही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. मग मी आता अशी का वागते? मी प्रेमात पडले का? मित्रांनो, अर्जुनही तिथेच बसलेला असतो. तेव्हा सायली त्याच्याकडे बघते. तेव्हा अर्जुनही तिच्याकडे बघतो आणि हसतो. त्याच्याही मनात हेच विचार सुरू असतात. सायली इकडे तिकडे काहीतरी काम करत असते. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली, पण मी हे तुम्हाला कसं सांगू? आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे असं काही घडणं अशक्यच आहे. सायली ही मनातल्या मनात म्हणत असते, नाही, हे शक्यच नाही. मी प्रेमात कशी पडेन? आणि असा विचार तरी मनात कसा आला माझ्या? मित्रांनो, इतक्यात अर्जुन सायलीजवळ येतो आणि तेव्हा दोघेही एकमेकांच्याकडे प्रेमाने बघतात. मग नंतर अर्जुन कपाट उघडतो आणि त्याचे बॅग घेतो. तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो, नाही, आता जर सायलीला सांगितलं की मी तुमच्या प्रेमात पडलोय तर आमच्या कॉन्ट्रॅक्टमधील अट आडवी येणार आहे. मग सायली मला सोडून जाईल आणि मग मला त्यांना कधीच सांगता येणार नाही की माझं त्यांच्यावर प्रेम आहे ते. इकडे सायली ही मनातल्या मनात बोलत असते. ती म्हणते, मी जर प्रेमात पडले नाही तर मग मी अशी कशी वेगळीच वागते? काहीच कळत नाही. मी कोणाशी बोलले तर माझ्या मनातील हा विचारांचा गुंता सुटेल? तर सायली अर्जुनकडे बघते. मग अर्जुनही सायलीशी बोलणार असतो तेव्हा सायली इग्नोर करते आणि रूममधील वस्तू स्वच्छ करत बसते. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, मी कोणाशी बोलू म्हणजे मला क्लॅरिटी येईल? अशा वेळेस मी नेहमी चैतन्यशी बोलायचो. आता मी काय करू? कोणाशी बोलू? इकडे सायली ही मनातल्या मनात म्हणते, आता काय करू? कोणाशी बोलू? मित्रांनो, दोघांचीही अवस्था एकसारखी झालेली असते. दोघेही खूप टेन्शनमध्ये आहेत. आता इकडे प्रिया रूममध्ये असते तेव्हा तिच्या हातामध्ये पैशांचा बंडल असतो आणि ती स्वतःशीच बोलत असते. ती म्हणते, नागोबा, असंच घराच्या बाहेर तुला काढीन, मग सगळी प्रॉपर्टी माझी असेल. मित्रांनो, इतक्यात नागराज येतोच. तो रागातच असतो. प्रियाला खेचतो आणि तिचा हात पिरगळतो आणि म्हणतो, दादासमोर कशी बोलत होतीस? तर प्रिया म्हणते, हात सोडा माझा, दुखतोय. तर नागराज म्हणतो, आता घरात कोणीही नाही. तुला मारून बागेत पुरलं ना तरीही कोणाला काही कळणार नाही. मग प्रिया म्हणते, अहो, ते पैसे तुमच्या कपाटात कसे आले हे मला माहीत नाही. तर नागराज म्हणतो, मूर्ख समजलीस का मला? आणि तू पण दूधखुळी नाहीस, कळतंय मला. आता तुझी ना नखं निघायला लागलीत फार. पण एक लक्षात ठेव प्रिया, माझी जर वाघनखं निघालीत ना, फाडून काढीन तुला. लिमिटमध्ये राहायचं आणि मी जेवढं सांगतोय ना तेवढंच वागायचं. हे मी सिरियसली बोलतोय, लक्षात ठेव. मित्रांनो, प्रियाला धमकी देऊन नागराज बाहेर निघून जातो. तेव्हा प्रिया म्हणते, नागराज, तू खूप चुकीच्या माणसाशी पंगा घेतलायस. तुला खाईन आणि पचवेन सुद्धा. मित्रांनो, नागराजच्या ह्या वागण्यामुळे प्रियाला त्याचा खूपच राग आलेला असतो. ती खूप चिडलेली असते. आता इकडे अस्मिता, मम्मा भूक लागली, काहीतरी खायला दे, अशी ओरडतच येते आणि प्रतापरावांजवळ बसते. मग विमल म्हणते, हो, मी देते अस्मिताई तुम्हाला. तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिता, तू शाळेतून आलीस ना, रोज अशी भूक भूक करत ओरडत यायचीस. पण आता गधडे एवढी मोठी घोडी झालीस पण अजूनही सुधारली नाहीस. तर कल्पना लगेच म्हणते, पूर्णाई, अस्मितांना मोठं व्हायचं विसरूनच गेली. अस्मिताची चेष्टा करताना बघून सगळेच हसत असतात. इतक्यात दारावर बेल वाजते तर पार्सल घेऊन एक माणूस आलेला असतो. तर अस्मिता लगेच धावत जाते आणि विचारते, काय आहे ह्याच्यामध्ये? तर कोणासाठी आहे? तर तो पार्सलवाला म्हणतो, फ्री गिफ्ट आहे. मग अस्मिता म्हणते, कोणासाठी? अस्मिता लिहिलंय का त्याच्यावर? पार्सलवाला म्हणतो, नाही, सायली सुभेदार असं लिहिलंय. त्यांनी वन पीस घेतला होता ना, त्यावर हे गिफ्ट मिळालंय. इथे सही करा मॅडम. मग अस्मिता सही करते. मग तो पार्सलवाला निघून जातो. अस्मिता लगेच पूर्णाजीजवळ जाते आणि म्हणते, अर्जुनच्या बायकोने कपड्यांवर पैसे उडवले, तेही वन पीससाठी. आता सुभेदारांच्या सुनेला हे शोभतं का पूर्णाजी? तर कल्पना लगेच म्हणते, अस्मिता, तू उगाच चुगल्या करू नकोस. आपल्याला माहीत आहे का सायलीने नेमकं काय घेतलंय ते? तर अस्मिता म्हणते, मम्मा, तो माणूस म्हणाला ना सायलीने वन पीस घेतलाय. तर पूर्णाजी, तुला हे चालणार आहे का? तर कल्पना म्हणते, सायलीवरती चिडू नका पूर्णाई. मित्रांनो, पूर्णाई तर चिडलेल्या असतात आणि अस्मिता हे बघून खूप खुश होते, कारण सायलीला ओरडा बसणार असतो ना. इकडे जेलमध्ये महिपत फेऱ्या काढत असतो तेव्हा त्याच्या खोलीत दुसरा कैदी ग्लासचा आवाज करत असतो. तेव्हा महिपत स्वतःशीच म्हणतो, वाजव, आणखीन वाजव, म्हणजे मला माझं काम करता येईल.
मग महिपत अंगावर पांघरून घेऊन झोपल्याचं नाटक करतो आणि हळूच नकळत तो फोन काढून घेतो आणि साक्षीला फोन करतो. इकडे चैतन्य रूममध्ये लॅपटॉपवरती काम करत असतो तेव्हा साक्षीचा फोन तिथे चार्जिंगसाठी तिने ठेवलेला असतो. इतक्यात तिच्या फोनवर फोन येतो. चैतन्य साक्षीला आवाज देतो पण साक्षी येत नाही म्हटल्यावर तो स्वतःच फोन घ्यायला जातो. चैतन्य फोन रिसीव्ह करतो पण तिकडून कोणीच बोलत नाही. मित्रांनो, तो फोन महिपतचा असतो ना. इतक्यात साक्षी येते आणि हे बघितल्यानंतर ती म्हणते अण्णांचा फोन असेल तर. मग लगेच साक्षी चैतन्याच्या हातातील फोन काढून घेते आणि तेव्हा चैतन्य म्हणतो काय झालं, एवढी पॅनिक का झालीस? तर साक्षी म्हणते अरे फायनान्सरचे फोन येत आहेत सारखे, मी नाही त्यांचे कॉल घेत. मग चैतन्य म्हणतो अगं मी बोललो असतो ना त्यांच्याशी. तर साक्षी म्हणते अरे खूप घाणेरड्या भाषेत बोलतात ते, म्हणजे शिवीगाळ करतात, धमक्याही देतात. तुझ्या कानावर ही असली भाषा पडावी असं मला नाही वाटत चैतन्य. मग चैतन्य म्हणतो अगं मग पोलीस कंप्लेंट करायला हवी ना. तर साक्षी म्हणते चैतन्य नको, तू असा चिडू नको, ही वाईट फेज सुरू आहे ना आपली, थोडा वेळ गेला ना सगळं नॉर्मल होईल. पुन्हा हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर बाकीच्या गोष्टी चिघळायला नकोत. तू ना चैतन्य, तू कोणताच कॉल घेऊ नकोस. तर चैतन्य म्हणतो हो ठीक आहे. मित्रांनो, आता इकडे सायली आणि अर्जुन रूममध्येच असतात. दोघांनाही एकमेकांशी बोलायचं असतं पण कोण बोलणार आधी असं ते रिॲक्ट करत असतात. मग अर्जुन आणि सायली एकत्रच तुम्ही बोला असं म्हणतात. मग अर्जुन म्हणतो नाही तुम्ही बोला सायली, लेडीज फर्स्ट. मग सायली म्हणते तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलायत का सर? हे ऐकून आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो अरे यांना माझ्यावर डाऊट तर आला नाही ना. मग सायली म्हणते नाही सर, म्हणजे प्रेमात पडल्यावर वागणं बदलतं का आणि त्याला स्वतःच्याच वागण्याचे अर्थ लागेनासे होतात का? मग अर्जुन म्हणतो मला कसं माहीत असेल, कधी माझा प्रेमाशी वगैरे काही संबंधच आला नाही, याचा मला अनुभव पण नाही आणि येणार पण नाही. मित्रांनो, अर्जुन हे सायलीकडे बघून बोलतच नसतो, त्यालाही माहीत असतं. अर्जुन म्हणतो मी या गोष्टींपासून किती लांब राहतो माहीत आहे ना सायली तुम्हाला? मग सायली म्हणते माहीत आहे, म्हणूनच तुम्हाला विचारलं, कारण प्रेम आंधळं असतं ना सर. तर अर्जुन म्हणतो चैतन्याच्या बाबतीत प्रेम आंधळंच आहे, म्हणूनच त्याला साक्षीमधील अवगुण दिसत नाहीत. पण जाऊ दे, प्रेमाचा हा स्टुपिड टॉपिक नकोच आहे आपणाला. मग सायली अर्जुनकडे बघून मनातल्या मनात म्हणते मी हा विषय काढल्यावर यांना आठवलं की चैतन्य सरांचा घात प्रेमानेच केलाय, म्हणून हे असे अस्वस्थ झाले असतील का? मित्रांनो, इतक्यात विमल सायली आणि अर्जुनला बोलवण्यासाठी येते आणि ती सांगते लवकर खाली या. मग विमल जाते. सायली म्हणते आपल्या दोघांनाही लवकर खाली बोलवलं आहे, नक्कीच आईंचं महत्त्वाचं काम असेल, चला. तर अर्जुन म्हणतो हो चला. तर अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मिसेस सायली मला प्रेमाबद्दल अचानक असं का विचारतायत? माझ्या मनातील प्रेम त्यांना दिसायला लागलंय की काय? मग मित्रांनो, दोघेही खाली जातात. इकडे खाली सगळे गंभीर होऊन बसलेले असतात. सायली अर्जुन खाली येतात तेव्हा पूर्णाजी सायलीला बोलवतात आणि विचारतात हे काय आहे सायली? मग सायली पार्सल बघून मला माहीत नाही पूर्णाजी असं म्हणते. मग अस्मिता म्हणते वा वा ग, त्या गावची नसल्यासारखं काय बोलतेस? तू वन पीस घेतला होतास ना, त्याच्यासाठी हे गिफ्ट मिळाले आणि ते घरी आल्यामुळे तू जे चोरून केलंस ना ते आता सगळ्यांसमोर आले. हे ऐकून लगेच अर्जुन म्हणतो चोरून बिरून काही नाही अस्मिताई, पूर्णाजी मी सांगितलं होतं सायलीला ड्रेस घेऊन यायला, यात सायलीची काहीच चूक नाही. मग अस्मिता म्हणते आता तिची बाजू घ्यायला तू खोटं कशाला बोलतोयस अर्जुन? तर अर्जुन रागाने अस्मिताकडे बघतो. मग प्रतापराव अस्मिताला म्हणतात तुझं बोलून झालंय ना, मग आता पूर्णाईला बोलू दे. सायली बिचारी मान खाली घालून उभी असते. अस्मिता म्हणते पण डॅड, सुभेदारांच्या सुनेला हे शोभतं का? हो का? मग आपलं सासर सोडून माहेरी राहण्याची संस्कृती आहे का आपली? तर लगेच हे ऐकून पूर्णाजी चिडतात आणि सगळ्यांना गप्प बसायला सांगतात आणि म्हणतात अर्जुन, नवरा बायकोंच्या मधील गोष्टी चार भिंतीतच राहायला हव्यात, बाहेर जाऊ देऊ नये, कळलं का गधड्या? मला हे कोणी सांगितलं माहीत आहे? तुझ्या आजोबांनी. मित्रांनो, पूर्णाजींची ही रिॲक्शन बघून सगळेच हसतात आणि पूर्णाजींच्या ह्या बोलण्याचं सर्वांना आश्चर्य वाटत असतं, पण पूर्णाजी मात्र लाजत असतात. नंतर ते त्या पार्सल सायलीकडे देतात. पूर्णाजी लाजतायत हे बघून तर सगळे हसत असतात. अर्जुन म्हणतो पूर्णाजी मला सांग, आजोबांनी पण तुला असं वन पीस घालायला लावलं होतं का गं? तर म्हणजे त्या काळी मिडी असेल ना. मग पूर्णाजी लाजतात आणि म्हणतात तुझ्या बायकोच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या, पण आम्ही खोलीतल्या गोष्टी बाहेर नाही येऊ दिल्या कधी. मित्रांनो, मग तर सगळेच पूर्णाजींना चिडवतात आणि त्यांची गंमत करत असतात.
प्रतापराव म्हणतात, पूर्णाई, बाबा इतके रोमॅन्टिक होते का? आम्हाला कधी कळलं नाही. तर पूर्णाजी म्हणतात, गप रे. तर कल्पना म्हणते, पूर्णाई, तुम्ही लाजून लाजून लाल झाला आहात. सगळे हो म्हणून त्यांना चिडवतात. मग सायली म्हणते, हो ना, आणि म्हणूनच त्या जास्त सुंदर दिसतायत. मित्रांनो, पूर्णाजी जास्तच लाजत असतात. अश्विन म्हणतो, पूर्णाजी, तुला वनपीसमध्ये बघून आजोबा काय म्हणाले होते? आम्हाला जरा सांगशील का? मग पूर्णाजी म्हणतात, गप रे गदड्या, फटका देईन. अश्विन म्हणतो, बर, मग तू फटका म्हणतेस ना, का फटाका? मित्रांनो, सगळेच पूर्णाजींना हसत असतात. अर्जुन म्हणतो, अश्विन गप्प बस, खोलीतल्या गोष्टी खोलीतच, बाहेर येऊ द्यायच्या नसतात. मित्रांनो, अर्जुन ही पूर्णाजींची चेष्टा करतो. सगळे खूप हा क्षण एन्जॉय करत असतात. सगळे पूर्णाजींची गंमत करत असतात आणि हसत असतात. आणि ही अस्मिता एकटीच उभी असते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, मी काय करायला गेले आणि काय झालं? सायली खरंच मजबूत नशीब घेऊन आली. मित्रांनो, अस्मिताच्या मनासारखं होत नाही म्हणून ती चिडलेली असते. मित्रांनो, सगळ्यांना इतक्या आनंदात बघून सायलीही खुश होते आणि मनातल्या मनात हसत म्हणते, हे कुटुंब किती गोड आहे. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायलीला घेऊन त्याच्या कॉलेजच्या रियुनियनला जाणार असतो. म्हणून अस्मिता म्हणते की तिथे सगळ्यांना कळेल की सायली अर्जुनला मॅच होत नाही. आता सायलीला असं बोलल्यावर अर्जुन बघू अस्मिताला काय उत्तर देत होते उद्याच्या भागामध्ये. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.